श्री शिवमहापुराण या पुराणामधील विद्येश्वर संहिता पाहत असताना भगवान शिवांच्या शिवलिंगाचं आविर्भाव प्राकट्य कसं झालं हे कालच्या सत्रामध्ये पाहिलं. यानंतर विविध प्रश्न शौनकादी ऋषी विचारत आहेत. आणि एक प्रश्न असा विचारला, हे गुरुदेव, हे सुतजी आम्हाला तुम्ही सांगा की भगवान भोलेनाथांच्या पिंडीवर वाहिलेला प्रसाद खाऊ नये असं म्हणतात, ते खरं आहे का? खावा की खाऊ नये याचा निर्णय आम्हाला सांगा. त्यानंतर बेलपत्र खूप महत्वाचं मानलं गेलं, त्या बेलपत्राचं सुद्धा महत्व तुम्ही आम्हाला सांगा. अशा प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर शिवभक्त शुद्ध पवित्र असलेले श्री सूतजी प्रसन्न होऊन सांगू लागले, दृष्ट्वा शिव नैवेद्यम यान्ति पापानि दूरतः भुक्ते तु शिव नैवेद्ये पुण्यान्यायन्ति कोटिशः. शिवांचा नैवेद्य खावा की नाही खावा हा प्रश्न तर खूप दूर राहिला. भगवान भोलेनाथांचा प्रसाद, भगवान भोलेनाथांचा नैवेद्य पाहिल्याबरोबर पाप संपून जातो. फक्त पाहिल्याबरोबर पाप संपून जातात. मग खाल्ल्यानंतर काय होईल? निश्चितच भगवान शिवांचा जो नैवेद्य आहे तो ग्रहण करावा. आणि जो भगवान शिवांचा नैवेद्य खात नाही, त्याला खाण्याची इच्छाच होत नाही, हॉटेलमध्ये जाऊन खाईल, परंतु भगवान शिवांचा नैवेद्य समोर दिल्यानंतर सुद्धा धुतकारून नको म्हणून जो जाईल तो नरकाचीच इच्छा करणार आहे, पापिष्ट असं सांगितलंय. म्हणजे अतिशय पापी त्याला सांगितलेलं आहे. यानंतर सांगितलं की रसलिंग असतं, त्यानंतर पाषाणाचं दगडाचं लिंग असतं, रजत लिंग चांदीचं देखील लिंग असतं, स्वर्णलिंग सुवर्णाचं देखील शिवलिंग असतं. देवांनी प्रतिष्ठित केलेले काही शिवलिंग आहेत, ज्योतिर्लिंग देखील काही आहेत. त्या शिवलिंगांवर समर्पित केलेला नैवेद्य जो आहे तो किती फळ देणार आहे? चांद्रायण व्रत नावाचे व्रत आहे, त्या व्रताने जे फळ मिळणार आहे त्या शिवलिंगावर वाहिलेल्या नैवेद्याने मिळतो. सांगितलं की भगवान शिवांचा नैवेद्य किंवा निर्माल्य जो धारण करतो आणि त्याला जो खातो त्याचे पाप नष्ट होतात. भगवान शिवांचं निर्माल्य, फक्त अधिकार कुठे नाही, नैवेद्य कुठला खायचा नाही, तर चंडाचा अधिकार ज्या ठिकाणी आहे, ज्या मंदिरावर चंडाचा अधिकार आहे त्या ठिकाणचा नैवेद्य अग्राह्य आहे. बाकी सगळा काही नैवेद्य जो प्रसाद आहे तो ग्रहण करणे योग्य आहे. भगवान शिवांच्या शिवलिंगाचं स्नान करून त्याचं 3 वेळा जो पाणी पितो, आचमन करतो, त्याचे सगळे पाप नष्ट होतात. आणि भगवान शिवांच्या शिवपिंडीवर वाहिलेली पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, पाणी असेल, सगळ्यांना जर शालिग्रामाचा स्पर्श झाला, भगवान शिवाच्या पिंडीवर काहीही वाहा, त्या वाहिलेल्या वस्तूंचा जर शालिग्रामाशी स्पर्श झाला तर तो प्रसाद पवित्र होऊन जातो आणि ग्रहणीय होतो, घेण्यायोग्य तो प्रसाद होतो. आणखी यानंतर नैवेद्याचा निर्णय सांगितल्यानंतर बिल्वपत्राचे महात्म्य सांगा असं सांगतात. हे भगवान भोलेनाथ स्वतःच हे शिवपुराण प्रकट करत आहेत आणि सूतजी त्या बिल्वपत्राचंही महात्म्य या ठिकाणी सांगत आहेत.
बिल्वपत्र, बेलाचं फळ किंवा बेलाचं पान किती आवडतं आपण पाहिलं काल. हे भोळ्या शंकरा शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा शंकरा, हे भोळ्या शंकरा. किती आवड आहे, गीत सुद्धा रचले गेले त्याच्यावर. म्हणजे आवड बेलपत्राची आहे भगवान भोलेनाथांना. बेलपत्र भगवान भोलेनाथांना खूप आवडतात, म्हणून सांगतात की महादेव स्वरूपोयम बिल्वो देवैरपि स्तुतः. देवतांनी सुद्धा त्या बेलाच्या पत्राची, बेल वृक्षाची स्तुती केलेली आहे. देवतांनी ज्याची स्तुती केली की महादेवाचं स्वरूपच आहे बेल वृक्ष. म्हणजे जेवढे काही पुण्यतीर्थ आहेत तेवढे बेलाच्या मुळाच्या ठिकाणी राहतात. बेलाच्या मुळाची जर पूजा केली तर ती भगवान भोलेनाथांना प्राप्त होते. पूजयेत् बिल्वमूलं यो गन्धपुष्पादिभिर्नरः शिवलोकमवाप्नोति सन्ततिर्वर्धते सुखम्. गंध, फुलं आणि फळांनी बेलाच्या मुळाची जर पूजा केली तर संतती वाढते, सुख प्राप्त होतं. म्हणून प्राय प्रयत्नाने आपल्या घरासमोर बेलाचं झाड, तुळशीचं झाड असलंच पाहिजे आणि त्याची दररोज पूजा आपल्याकडून निश्चितच घडली पाहिजे. आणखी सांगतात की दरिद्री आहे कोणी आणि त्याला ते दारिद्र्य घालवायचं आहे, दारिद्र्य गरिबी हटवायची आहे, तर त्याच्यासाठी उपाय सांगितला. बिल्वमुले क्षीरयुक्त मन्नमाजेन संयुतम यो दद्यात् शिवभक्ताय सदरिद्रो नैव जायते. त्या बिल्व मुळाच्या खाली, बेलाच्या झाडाच्या खाली कोणी शिवभक्त आहेत, कोणालाही नाही, कोणालाही बोलायचं नाही सांगितलं. कोणाला? जे शिवभक्त आहेत त्या शिवभक्तांना बेलाच्या वृक्षाच्या खाली आसन द्या, बसवा त्यांना आणि दूध आणि तुपाने युक्त असं अन्न, सुंदर असं अन्न, सुंदर असं भोजन पंचपक्वान्न शिवभक्ताला खाऊ घाला. मग शिवभक्त हुडकला सुद्धा पाहिजे. भगवान भोलेनाथांची मनातून भक्ती करणारा शिवभक्त, त्याला जर तुम्ही आणाल आणि बेलाच्या झाडाच्या खाली बसून जर दूध आणि तुपाने संपन्न असं अन्न त्याला खाऊ घालाल, दरिद्र गरिबी राहणार नाही, लक्ष्मी त्या घरी आल्या वाचून राहणार नाही. शास्त्राचे वचन आहे ते. एक छोटीशी मुलगी होती, विद्यार्थ्यांसाठी एक प्रयोग सांगितला होता याच्यामध्ये. ती म्हणली, महाराज हे होतं का खरं? माऊली सांगतात, शास्त्र जे म्हणेल ते करा, शास्त्र जे म्हणेल ते करा. कारण शास्त्र 100 नाही, 1000 नाही, लाख टक्के यथार्थ असतात. जे सांगतात ते फळ देणारे असतात. म्हणून ज्याला दारिद्र्य घालवायचं आहे, गरिबी घालवायची आहे, त्यानं बेलाच्या झाडाच्या खाली बसवून आसन टाकून एखाद्या शिवभक्ताला बोलावून, नावाचा शिवभक्त नाही, खरा शिवभक्त पाहिजे, त्याला बसवून तूप आणि दुधाने युक्त अन्न त्याला खाऊ घालावं. अशा प्रकारे बेलाचंही खूप महात्म्य या ठिकाणी सांगितलं. आणखी विचारलं, महाराज आम्हाला भस्माचं महात्म्य सांगा, आम्हाला रुद्राक्षाचं महात्म्य सांगा आणि आम्हाला भगवान भोलेनाथांच्या नामाचं देखील महात्म्य सांगा. प्रथम नाम महात्म्य सांगतायत. श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा
तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम. श्री शिवाय नमस्तुभ्यं. काय? श्री शिवाय नमस्तुभ्यं. जमत नसेल तर ओम नमः शिवाय. हे भगवान शिवा, तुम्हाला नमस्कार असो. असं जो कोणी म्हणतो आणि म्हणत असताना तो तीर्थ स्वरूप झालेला असतो. जो म्हणणारा आहे तो साक्षात तीर्थ स्वरूप झालेला असतो. त्याचे सगळे पाप संपून जातात. आणि जो ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणताना त्याचं मुख पाहतो, तीर्थामध्ये जाऊन जे फळ मिळणार आहे ते फळ त्याला आपोआप मिळतं. फक्त शिवभक्ताच्या मुखाकडे, ते नामस्मरण करणाऱ्या शिवभक्ताकडे पाहिलं जरी तरी तीर्थांना जाण्याचं फळ त्या ठिकाणी मिळतं. खूप विश्लेषण केलं नाम महात्म्याचं. संसार मूलभूतानां पातकानां महामुने शिवनाम कुठारेण विनाशो जायते ध्रुवम्. संसाराला कारणीभूत असणारे जे जे पाप आहेत, परत परत जन्मावं लागतंय, परत परत दुःख भोगावं लागतंय, परत परत आजार व्याधी आणि म्हातारपणाचं दुःख, मृत्यूचं दुःख, परत परत त्या संसाराला यावं लागतंय. याच्यासाठी जे कारण आहे त्या अविद्यात संपून जाते. भगवान शिवांच्या नामाने तो अविद्या वृक्ष जो आहे त्याला तोडून टाकणारा हा शिवनामरूपी वृक्ष, शिवनामरूपी कुऱ्हाड आहे. शिव शिव नाम वदता वाचे नासे पातक बहुता जन्मांचे. तृणाग्नि मेरे समरस झाले, तृणाग्नि मेरे समरस झाले. ऐसे नामे केले जपता हरी, ऐसे नामे केले जपता हरी. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. जसं एखादी गंज, एखादी काडी पडली तर सगळीच्या सगळी पेटून भस्मसात होऊन जाते. तसं शिवनाम आहे. एकदाही घ्या, एकदाही त्या भगवंताचं स्मरण करत शिवनाम घ्या. ओम नमः शिवाय. सगळं पाप संपून जातं. पाप उरतच नाही, त्याची अविद्या भगवान ठेवतच नाही. त्याला अधिकार संपन्न बनवतात, त्याला अधिकार संपन्न बनवतात. गुरु हो निशंकर ज्ञान उपदेशी सत्वर. त्या नामाने अंतःकरण शुद्ध करून अधिकारी बनवतात ज्ञानाचे आणि ज्ञान प्रदान करतात. गोपनीय रहस्यमय सुद्धा ज्ञान त्या वक्त्याच्या मुखातून भगवान श्री गुरु असलेले आदिनाथ प्रकट करतात. बोला ओम नमः शिवाय. भस्म दोन प्रकारचा आहे. एक महाभस्म आहे, एक स्वल्प भस्म आहे. आग्नेय नावाचं एक भस्म आहे. गायीच्या शुद्ध गावरान गाय पाहिजे, जर्सी क्रॉस वगैरे नाही पाहिजे. शुद्ध गावरान गाय देशामधली कुठलीही असू द्या, गीर असू द्या, थर पारकर असू द्या, कंधारी लाल कंधारी असू द्या, देवणी असू द्या, डांगी असू द्या, कुठल्याही गायी असू द्या देशामधल्या, त्या गायींच्या शेणाला त्याच्या गोळ्या करून त्याचा भस्म करा आणि तो भस्म मस्तकाला लावा. तो आग्नेय भस्म त्याला नाव दिलेलं आहे त्या भस्माला. आणखी दुसरं अग्निहोत्र. अग्निहोत्रामध्ये यज्ञामध्ये जी समिधा जाळली जाते तिथं जो भस्म होणार आहे तो देखील शिवाच्या भक्तांद्वारे ग्राह्य आहे. त्रिपुंड त्याचा लावावा असं सांगितलं. आणि एक गोष्ट महत्वाची आहे की ओम नमः शिवाय जो जप आहे
तो त्रिपुंड लावल्याशिवाय सफल होत नाही. तुम्ही न लावलेले भस्म लावून घ्या. सगळ्यात सुलभ सोपा भस्म कुठला सांगितलं? गाईच्या शेणाच्या गौऱ्यांचा सगळ्यात सुलभ भस्म. तो मस्तकाला लावल्याशिवाय भस्म ओम नमः शिवाय मंत्र सफल होत नाही. किती म्हणा तो सफल होत नाही. आणखी पुढे सांगतात आणखी कशा वाचून सफल होत नाही हे पाहायचंच आहे आपल्याला. पुढे प्रश्न विचारला की हे सुतजी, हे व्यास शिष्य आम्हाला आणखी एक गोष्ट सांगा. शिव प्रियतमो ज्ञेयो रुद्राक्ष परम पावनः दर्शनात् स्पर्शनात् जाप्यात् सर्व पाप हर स्मृतम्. रुद्राक्ष जो आहे, रुद्राक्षाचा मणी, तो सगळे पाप नष्ट करणार आहे आणि शिवस्वरूप आहे. तो कसा प्रकट झाला, कुठे प्रकट झाला रुद्राक्ष आणि कोणी प्रकट केला हेही आम्हाला सांगा. भस्म लावत असताना ओम नमः शिवाय म्हणूनच लावायचं असतं. तर रुद्राक्षाची महिमा आम्हाला सांगा. बारकाईने आता लक्ष देऊन ऐका. इथून पुढे खूप सरस रसपूर्ण अध्याय आहे. खूप गोड अध्याय, मार्मिक आणि गुड गुड रहस्यांनी भरलेले अध्याय आहेत. याच्यामध्ये रुद्राक्ष महिमा आता सांगत आहेत. रुद्राक्ष महिमा दिव्यग्रे कथितो मुने लोकोपकरणार्थाय शिवेन परमात्मना. फार प्राचीन काळामध्ये भगवान भोलेनाथांनी देवी पार्वतीला हा महिमा सांगितला रुद्राक्षाचा. तोच मी आज तुम्हाला, हे ऋषींनो, शौनकादी ऋषींनो, तुम्हाला तोच महिमा मी या ठिकाणी सांगत आहे. भगवान महेश, भगवान भोलेनाथ दिव्य 1000 वर्षांपर्यंत, देवतांच्या 1000 वर्षांपर्यंत तपस्या करत राहिले. आत्मस्वरूपाचं, शिवस्वरूपाचं, परब्रह्म स्वरूपाचं ध्यान करत राहिले. आणि ध्यान करत असताना हजारो दिव्य वर्ष लोटून गेले. भगवान भोलेनाथांच्या हृदयातून करुणा प्रकट झाली. अरे, माझं प्राकट्य तर लोकांच्या अनुग्रहासाठी आहे, भक्तांवर कृपा करण्यासाठी आहे, आणि मी तपस्याच करत राहिलो तर करुणा जागृत झाली आणि डोळ्यातून अश्रू गळले. डोळ्यामधून अश्रू गळले. त्या अश्रूंनाच रुद्राक्ष म्हणतात. रुद्र शिव, अक्ष डोळा, रुद्राच्या अक्षामधून जो प्रकट झाला त्याचं नाव रुद्राक्ष. ओम नमः शिवाय. कोटाभ्याम चारु चक्षुर्भ्याम पतिता जलबिंदवः तत्राश्रुबिंदुतो जाता वृक्षा रुद्राक्ष संज्ञकाः. म्हणून भगवान भोलेनाथांच्या डोळ्यातले जे अश्रू पडले, त्याच्यापासून जे वृक्ष उगवले ते रुद्राक्ष आहेत. आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले त्या रुद्राक्षांना पाहून. आणि त्या रुद्राक्षाचे छोटे छोटे रूप मथुरेमध्ये, गौड प्रदेशामध्ये, अयोध्येमध्ये, लंकेमध्ये, मलयाचल पर्वतामध्ये, सह्याद्री पर्वतामध्ये भगवान भोलेनाथांनी प्रसारित केले, भक्तांकडे लावण्यासाठी दिले. रुद्राक्ष किती रंगाचे असतात? पहिला तर पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष असतो, त्यानंतर पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष असतो, लाल रंगाचा रुद्राक्ष असतो आणि काळ्या रंगाचा रुद्राक्ष असतो. 4 रंगाचा रुद्राक्ष असतो. सगळ्यात उत्तम रुद्राक्ष, आम्ही रुद्राक्ष एवढे पाहतो, एवढे पाहतो, एवढेही पाहतो. कोणचा धारणीय आहे, कोणचा चांगला आहे सांगितलं. धात्री फल प्रमाणाम्य श्रेष्ठमे तद्दुदारितम् बदरी फल मात्रम तू मध्यमं संप्रकीर्तितः. धात्री फल अर्थात आवळ्याचं जे फळ आहे, त्या आवळ्याच्या फळाच्या बरोबरीचे रुद्राक्ष, त्याच्या मापाचे रुद्राक्ष जे आहेत ते सगळ्यात श्रेष्ठ आहेत. त्याच्याहून लहान बदरी फल म्हणजे बोरा एवढे फळ, खारकी बोरा एवढे नाही, बोरा एवढे
जे रुद्राक्ष आहेत ते मध्यम आहेत, त्याच्यापेक्षा थोडेसे कनिष्ठ. आणि हरभरे एवढे रुद्राक्ष असतात ते एकदम कनिष्ठ मानले. सगळ्यात उत्तम जर कुठले असतील ह्यांच्यापेक्षा आणखी तर त्याला गुंज म्हणतात, एकदम लहान असते गुंज. गुंजेच्या फळा एवढे जे रुद्राक्ष आहेत ते मनोरथांना पूर्ण करणारे, जी इच्छा करताल ते पूर्ण करणारे ते गुंजेसारखे गुंजे एवढे रुद्राक्ष असतात. आणि नेहमी संकट आपल्या घरात येत असतील तर आवळे एवढे रुद्राक्ष घरामध्ये ठेवा. रुद्राक्ष खरा आहे की खोटा आहे कसं ओळखायचं? आता कंपन्यामध्ये चीनवाले काही पण करायला लागले, रुद्राक्षाच्या कंपन्या काढल्यात त्यांनी, नकली रुद्राक्षाच्या कंपन्या. ओळखायचं कसं? ते हुबेहूब रुद्राक्षासारखं दिसतं. रुद्राक्षाचा साचा असतो, त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकतात त्या रंगाचं आणि त्याला छिद्र पाडून रुद्राक्ष म्हणून विकतात. मग ओळखायचं कसं? आता हा रुद्राक्ष मणी आहे, याला असं छिद्र असतं, या रुद्राक्षाला असं छिद्र असतं. त्या रुद्राक्षाला असं कापायचं, असं पूर्ण कापायचं, उघडायचं. त्याला उघडून मध्ये छिद्र असतात, जेवढे मुख त्याला आहेत तेवढे छिद्र त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये त्याच्या बिया असतात. अशा प्रकारे तो रुद्राक्ष खरा आहे की खोटा आहे ओळखावं. रुद्राक्ष कसला घालू नये, कसला ग्रहण करू नये सांगितलं. कृमी दुष्टं छिन्न भिन्नं कंटकैर्हीनमेव च व्रणयुक्तमवृत्तं च रुद्राक्षान् षड्विवर्जयेत्. 6 प्रकारचे रुद्राक्ष त्याग करावा. किड्यांनी खाल्लेले असतील रुद्राक्ष, पोकळ झालेले असतील, जे खंडित झालेले आहेत, फुटलेले आहेत रुद्राक्ष ते देखील ग्रहण करू नयेत. ज्याच्यावर रुद्राक्षावर असं वर आलेलं असतं काट्यासारखं, ज्याच्यावर ते सगळं निघून गेलेलं आहे, तुटून गेलेलं आहे, तो रुद्राक्ष घेऊ नये. जो गोल गुळगुळीत रुद्राक्ष झालाय तो सुद्धा रुद्राक्ष घेऊ नये. ज्याच्यावर व्रण पडलेले आहेत, व्रण पडलेला रुद्राक्ष सुद्धा ग्रहण करू नये. एखाद्याने महापातक केलं आहे, खूप मोठं पातक केलेलं असेल, खूप मोठं पाप केलेलं असेल तर त्या पातकातून मुक्त होण्यासाठी काय करावं? 1100 रुद्राक्ष धारण करावेत. 1100 रुद्राक्ष कसे कसे धारण करायचे, कुठं कुठं धारण करायचे? 550 रुद्राक्षांचा मुकुट बनवायचा. 550 रुद्राक्षांचा मुकुट बनवायचा, तो मस्तकावर धारण करायचा. त्यानंतर 360 रुद्राक्षांचा हार बनवायचा आणि तो यज्ञोपवीत म्हणून घालायचा. त्यानंतर डाव्या कानामध्ये आणि उजव्या कानामध्ये 6 रुद्राक्ष घालायचे. शिखा शेंडीच्या ठिकाणी 3 रुद्राक्ष घालायचे. हातामध्ये इकडे 11, इकडे 11, इकडे 11, इकडे 11, इथे 11, इथे 11 असे 11 रुद्राक्ष घालायचे. अशी पूर्ण 1100 संख्या होते. मग तो 1100 रुद्राक्ष धारण करणारा त्याचे सगळे महापातक, एकही पाप त्याच्या ठिकाणी राहत नाही. आणि 1000 रुद्राक्ष धारण करण्याची सुद्धा विधी सांगितली. 1000 रुद्राक्ष कशी धारण करायची त्याची सुद्धा विधी सांगितली. ज्याने 1000 रुद्राक्ष धारण केले तो रुद्र स्वरूप असतो, साक्षात महादेवच या पृथ्वीवर आहे तो, असं सांगितलं. आणखी एक नियम सांगितला की रुद्राक्ष धारण केलाय आणि कांदा खातोय, कच्चा किंवा भाजी, नरक. लसूण खातोय, कच्चा किंवा भाजी, नरक. शेवग्याची भाजी, त्यानंतर मांस खातोय रुद्राक्ष घालून, त्याला देखील नरक आहे. मदिरा, दारू पिणारा, त्याला सुद्धा नरक आहे. तर रुद्राक्ष घालून जर हे घडलं असेल तर नरक निश्चित आहे. त्या रुद्राक्षाचा महिमा संपवून टाकतायत तुम्ही अपवित्र करून. म्हणून त्याचं पावित्र्य हे पाळलं पाहिजे. ब्राह्मणांनी पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष घालावा. त्यानंतर क्षत्रिय जे आहेत त्यांनी
लाल रंगाचा जो असतो रुद्राक्ष तो घालावा. व्यापारी वैश्य जे आहेत त्यांनी पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष धारण करावा. आणि जे शूद्र आहेत सेवा करणारे जे आहेत त्यांनी काळ्या रंगाचा रुद्राक्ष धारण करावा. सर्व आश्रम आणि सर्व वर्णाच्या लोकांनी रुद्राक्ष धारण करावा. आणि यती जे आहेत संन्यासी जे आहेत त्यांनी प्रणव उच्चार पूर्वक रुद्राक्ष धारण करावा असं सांगितलं. ये त्रिपुंडधरा लोके जटाधारी नैवये हे रुद्राक्षधरास्ते वै यमलोकं प्रयन्ति न. ज्यांनी त्रिपुंड धारण केला आहे मस्तकावर कपाळावर, जटाधारी जे आहेत ज्यांच्या अंगावर रुद्राक्ष आहेत, यम लोकामध्ये कधीच जात नाहीत. यम सुद्धा थरथर कापतो त्यांना पाहून. अशी रुद्राक्षाची महिमा सांगितली. रुद्राक्षाच्या माळेने जर जप केला तर एकदा एक मणी जर पुढे ढकलला तर 1 कोटी जप होतो. 1 कोटी पट फळ त्याचं मिळतं. ज्याने रुद्राक्ष धारण केलं आहे त्याची स्वल्प मृत्यू कधी होत नाही. अपमृत्यू अचानक कधी तो मरत नाही. भगवान विष्णूंचे भक्त असोत, देवीचे भक्त असोत, कोणीही असोत रुद्राक्ष धारण सगळेच करू शकतात. पहा भगवान शिवांनी सांगितलंय रुद्राक्ष किती किती मुखाचे असतात. 1 मुखाचा रुद्राक्ष असतो. मुख म्हणजे काय? ते छिद्र नाही. वर त्या रुद्राक्षाला पाहिल्यानंतर त्याच्यावर रेषा असतात, उभ्या रेषा खाचा असतात. त्या खाचांना पाहून किती मुखाचा रुद्राक्ष आहे कोणी पाहता येतं. किंवा त्याला कापून सुद्धा किती बी आहेत त्याच्यामध्ये, जेवढ्या बी आहेत तेवढ्या मुखाचा रुद्राक्ष. 1 मुखाचा रुद्राक्ष जो आहे तो भगवान शिवांचं स्वरूप आहे. तो मिळत नाही शक्यतो, खूप दुर्लभ आहे. 1 मुखाचा रुद्राक्ष खूप महाग पण असतो. तो भोग प्रदान करणार आहे आणि मोक्ष सुद्धा प्रदान करणार आहे. तो 1 मुखाचा रुद्राक्ष जो धारण करतो त्याचे उपद्रव नष्ट होतात. त्याला त्रास होणारा जो आहे तो संपून जातो. त्याची इच्छा जी आहे तो रुद्राक्ष पूर्ती करतो. 2 मुखाचा रुद्राक्ष आहे. गो हत्या जरी घडलेली असेल तरी तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर ते पातक तो 2 मुखाचा रुद्राक्ष संपून टाकतो. 3 मुखाचा रुद्राक्ष आहे. तो धारण जर केला तर सगळ्या विद्या प्राप्त होतात. 4 मुखाचा रुद्राक्ष आहे. 4 मुखाचा रुद्राक्ष ब्रह्माजींच्या स्वरूपाचा आहे. तो धारण केल्यानंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांना तो प्रदान करतो. 5 मुखाचा रुद्राक्ष आहे. तो धारण जर केला तर मनोवांछित फल देणार आहे. जी इच्छा कराल ते पुरवणारा तो 5 मुखाचा रुद्राक्ष आहे. अगम्य स्त्रीसोबत गमन झालेलं असेल एखाद्याचं, ते पाप सुद्धा नष्ट करणार आहे. आणखी पापांना भक्षण झालेलं असेल, पापाने कमवलेलं अन्न जर खाण्यात आलेलं असेल आणि त्याच्यापासून जर भयंकर पाप होतं, मती भ्रष्ट होते, मग हा 5 मुखावाला रुद्राक्ष त्याचं पाप सुद्धा नष्ट करतो. 6 मुखाचा रुद्राक्ष जो आहे तो कार्तिकेयांचं स्वरूप आहे. हा 6 मुखाचा रुद्राक्ष ब्रह्म हत्येचं पाप सुद्धा नष्ट करणार आहे. 7 मुखाचा रुद्राक्ष आहे. हे देवी, हे पार्वती, कोण सांगत आहे? भगवान भोलेनाथ पार्वती मातेला सगळं सांगत आहे. 7 मुखाचा जो रुद्राक्ष आहे तो धारण केला तर दारिद्र्य निघून जातं, गरिबी संपून जाते. 8 मुखाचा रुद्राक्ष आहे. 8 मुखाचा रुद्राक्ष जर धारण केला तर 100 वर्ष माणूस जगतो. 9 मुखाचा रुद्राक्ष असतो तो तर महेश्वरी दुर्गा स्वरूप, देवी स्वरूप आहे. 10 मुखाचा रुद्राक्ष असतो तो भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. सगळ्या कामना, सगळ्या इच्छा, सगळ्या आकांक्षा पूर्ण करणारा 10 मुखाचा रुद्राक्ष आहे. 11 मुखाचा रुद्राक्ष, 11 मुखाचा रुद्राक्ष रुद्र स्वरूपच आहे, शिव स्वरूपच आहे. ज्याला विजयाची इच्छा आहे, विजय व्हावा माझ्या कामामध्ये, त्यानं 11 मुखाचा रुद्राक्ष घालावा. 12 मुखाचा रुद्राक्ष जर केसांमध्ये धारण केला तर त्याच्या मस्तकावर 12 आदित्य विराजमान होतात. त्यानंतर 13 मुखाचा रुद्राक्ष आहे. तो जर धारण केला तर सौभाग्यशाली, भाग्यवान बनून जातो तो माणूस.
त्याच्यासारखं भाग्य, अप्रतिम भाग्य त्या मनुष्याचं होतं. आणि 14 मुखावाला रुद्राक्ष तो जर धारण केला मस्तकावर, तर सगळे जेवढे काही पाप केले असतील तेवढे सगळे, जाणता अजाणता जेवढे काही पाप केले तेवढे सगळे संपून जातात. 14 मुखाचा रुद्राक्ष. आणि 15 मुखी रुद्राक्ष, 15 मुखी रुद्राक्ष असतो नसते. कुणी जर दाखवलं 14च्या पुढचे रुद्राक्ष, 14 मुखाच्या पुढचे रुद्राक्ष दाखवले तर बघायचंय नाही त्याच्याकडे, कारण 14 मुखाच्या पुढचे रुद्राक्ष नसतात. कारण भगवान भोलेनाथाने स्वतः पार्वती मातेला 14 मुखाच्या रुद्राक्षांपर्यंतच फळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आपण जर रुद्राक्ष घेतला आणि धारण केला, रुद्राक्ष घेतला आणि धारण केला तर नरकात जावं लागतं. ही सुद्धा गोष्ट सांगितली. का? कारण त्याला अभिमंत्रित करा. रुद्राक्ष घेतला आणि गळ्यात घातला, नरकात जावं लागतं त्याला. म्हणून रुद्राक्ष घेतला तर त्याला अभिमंत्रित करायचा आधी आणि नंतर तो घालायचा. एक मुखाचा रुद्राक्ष असेल, ओम ह्रीम नमः हा मंत्र आहे. ओम ह्रीम नमः, एक मुखाचा रुद्राक्ष अभिमंत्रित करायचा. गंगा जलामध्ये बुडवायचा, धुवायचा रुद्राक्ष, दुधाने स्नान त्या रुद्राक्षाला घालायचं आणि ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करायचा. 2 मुखी रुद्राक्ष असेल तर ओम नमः या मंत्राचा जप करायचा. 3 मुखाचा रुद्राक्ष असेल तर फक्त क्लीम नमः. 4 मुखाचा रुद्राक्ष असेल तर ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करायचा. 5 मुखाचा रुद्राक्ष असेल तर ओम ह्रीम नमः. 6 मुखाचा असेल तर ओम ह्रीम हुम नमः. 7 मुखाचा असेल तर ओम हुम नमः. 8 मुखाचा रुद्राक्ष असेल तर ओम हुम नमः. 9 मुखाचा असेल तर ओम ह्रीम हुम नमः. 10 मुखाचा असेल रुद्राक्ष ओम ह्रीम नमः. 11 मुखाचा रुद्राक्ष असेल ओम ह्रीम हुम नमः. 12 मुखाचा रुद्राक्ष असेल तर ओम क्रौम क्षौम रौम नमः. 13 मुखाचा असेल तर ओम ह्रीम नमः. आणि 14 मुखाचा रुद्राक्ष असेल तर ओम नमः या मंत्रांनी त्याचं अभिमंत्रण करायचं आहे. अभिमंत्रित करायचं आहे तो रुद्राक्ष. गंगाजलाने स्नान घालून, दुधाने स्नान घालून अभिमंत्रित करून तो नंतर धारण करायचा. जर अभिमंत्रित न करता जर धारण केलं तर नरकालाच निश्चित जावं लागेल. कोणी घातलेला असेल तर हे मंत्रांद्वारे अभिमंत्रित करा त्याला, नंतरच त्याला घाला. महान फळ देणारे रुद्राक्ष आहे, निश्चितच अभिमंत्रित करून आपण कुठला तरी रुद्राक्ष घातलाच पाहिजे. बोला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. यानंतर सांगितलं की रुद्राक्ष मलिनं दृष्ट्वा मालिनं दृष्ट्वा भूत प्रेत पिशाचकाः डाकिनी शाकिनी चैव एचान्ये द्रोहकारकाः. रुद्राक्षाची माळा ज्याच्या गळ्यामध्ये आहे त्याला पाहून भूत प्रेत पिशाचिनी डाकिनी शाकिनी राक्षस पिशाच प्रेत पळून जातात, जवळ सुद्धा फिरकत नाहीत. ज्याला नेहमी त्रास होतो अशा गोष्टींचा, किंवा कोणी जार कर्म करत असेल, अभिमंत्रित करीत असेल, जारण मारण करत असेल, कोणी टोना टोटका करत असेल, तर अशा माणसाने जर स्वतः रुद्राक्ष जर घातले तर अशा दुष्ट माणसांचा त्रास होणार नाही. भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी सगळे दूर पळून जातील, कोणीच जवळ राहणार नाही. सांगितलं की रुद्राक्ष मालाधारी जो आहे त्याला पाहून भगवान सूर्य, भगवान गणेश, देवी दुर्गा अंबिका आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात. यानंतर सांगितलं की ओम नमः शिवाय मंत्र जो आहे तो जप करण्याचा कोणाला अधिकार आहे? जो त्रिपुंड धारण करतो, अभिष्ट फल ज्याला पाहिजे तर भस्म धारण निश्चित केलं पाहिजे. आणि ज्याला काही इच्छा आहेत की माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि
भगवान भोलेनाथांची पूजा करायची तर त्यानं भस्म धारण करायचा आणि रुद्राक्ष माला सुद्धा धारण करायची, त्यानंतरच ते अभिष्ट फलाची प्राप्ती होते। अशा प्रकारे या ठिकाणी विद्येश्वर संहिता पूर्ण झाली आहे।